अक्षरशः ही घटना पाहिल्यावर काय बोलावं आणि काय नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल। या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आलापल्ली ते भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग दक्षिण गडचिरोलीतील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने व तात्पुरते मार्ग मुसळधार पावसाने वाहून गेल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत। त्यातच गर्भवती महिलेलाही याचा फटका बसलाय। धीम्या गतीने सुरू असलेले काम, पर्यायी पूल वाहून गेल्याने वारंवार तुटत असलेला संपर्क, यामुळे कंत्राटदाराला जाब विचारणार कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुर्गम अतिदुर्गम भागातील गर्भवतींसाठी ट्रॅकिंग सिस्टीम आहे। त्यानुसार प्रत्येक महिलेला आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे नियोजन केले आहे। या महिलेस प्रमुख वेदना सुरू झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात हलवले, पण नाल्याला पाणी असल्याने जेसीबीच्या खोऱ्यात बसवून पैलतीरी न्यावे लागले। सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे। परंतु हे धक्कादायक दृश्य पाहिल्यानंतर कोणालाही प्रश्न पडेल की दळणवळणाच्या बाबतीत आपला भारत देश किती मागे आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे।